दादा, बरोबर आहे तुमचं, पण मला एक वाक्य बोलण्याची संधी मिळेल का? बोल जुई. मी इथे बोलायला आले नव्हते, पण माझ्याकडे जो बकुळी हार आहे तो परत द्यायला आले होते. अगं जुई, पण तो तर तुला. हो काका, हा हार मला दिला होता, पण काल झालेल्या प्रकारानंतर मला असं वाटतंय की हा हार माझ्याकडे ठेवणं चुकीचं आहे. ज्या दिवशी मी पुन्हा एकदा या घरातल्या माणसांची मनं जिंकेन, त्या दिवशी आई स्वतः हा बकुळी हार मला देते. तेव्हा आनंदाने मी हा हार घेईन. प्राजक्ता, तो बकुळी हार ताब्यात घे. बोलले होते ना जुई, एक दिवस तू स्वतः हा हार माझ्याकडे देशील. मी येते. गुड मॉर्निंग होणारी जुई काकू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पण तू इथे कशी? मी तर तुला माझ्या स्वप्नात बघितलेलं. स्वप्नात? हो, तू राजकुमारी असते आणि आलाप काका राजकुमार असतो. तुमचं एक राज्य असतं. एक दिवशी आलाप काका तुला घ्यायला येतो घोड्यावर. तू त्याच्याकडे बघून गोड स्माइल करतेस. आता हे स्वप्न मी परत उद्या बघणार. मी सुद्धा एक असंच स्वप्न बघितलं होतं, पण ते पूर्ण होईल की नाही मलाच माहित नाही. जुई, जुई, जुई. राजकुमार राजकुमारीचा हात पकडून तिला त्याच्या महालात नेतो. तिचे सगळे हक्क तिला परत देतो. तिला त्या महालाची राणी बनवतो. तिचे स्वप्न पूर्ण करतो. आलाप, हे स्वप्न पूर्ण होईल का रे? हैशटैग जो वादा किया वो निभाना पड़ेगा. पण कसं? आता तरी या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये, पण इच्छा तिथे मार्ग. आता सगळे मार्ग तेव्हाच ओपन होतील जेव्हा आईंचा राग जाईल. आणि तो तुलाच दूर करावं लागेल. मला परत तेच तर करायला आले होते, पण एक शब्द सुद्धा बोलायला नाही मिळाला त्यांच्यासोबत. आय नो, तोच तर प्रॉब्लेम झालाय. आईच्या आजूबाजूला एवढी माणसं असताना ना, मला वाटत नाही की तुला आईशी बोलायला मिळेल. खूप कठीण आहे. म्हणजे सगळंच कठीण आहे का रे? सोपं आहे. काय? सुई, तुला दिलेलं प्रॉमिस आणि राजा राणीची गोष्ट पूर्ण होणार. मी करणार. बघ, तुझी आणि आईची भेट होणार, पण सगळ्यांसमोर नाही. अचानक तुम्ही दोघेच समोरासमोर. ते कसं काय? हे बघ जुई, ते तू माझ्यावर सोड. फक्त मी सांगतोय ना
तेवढं कर. आला तू माझ्यासोबत असशील ना तर तू सांगशील ते मी करेन. मग ठरलं तर तुझी आणि आईची अचानक भेट जी आपण घडवून आणणार. बोल, काय काय झालं तिकडे मला पटकन सांग. काहीच नाही. काहीच नाही म्हणजे? अरे म्हणजे मी बकुळी हार दिला आणि परत आले. अगं तू काय, मला एक सांग, तू आलापच्या घरी आलापच्या आईचा गैरसमज दूर करायला गेलेलीस ना, मग त्यावर काय म्हणाले त्या? बाबा तेच तर बोलायला नाही मिळालं आणि प्राजक्त वहिनीने सुद्धा मला बोलू नाही दिलं. अरे देवा, म्हणजे त्या प्राजक्ताताईंनी काल जे केलं तेच पुन्हा आज केलं. मग काल जे काय राहिलं होतं ते आज बोलल्या का पुन्हा? तसं समज हवं तर. जुई, तू बरी आहेस ना? का? अगं तुझा साखरपुडा मोडलाय, त्यात तू आलापच्या आईला भेटायला गेलेलीस, त्यांच्याशी तुला बोलता आलेलं नाहीये आणि हे सगळं तू इतक्या शांतपणे सांगतेस. हो, कारण साखरपुडा मोडला म्हणून रडत राहणाऱ्यांपैकी मी नाहीये. एक मिनिट, म्हणजे तू आलापला विसरणार आहेस? बाबा तसं असतं तर मी आलापच्या घरी गेले असते का? काही काय बोलतोस तू? अगं मग नेमकं तुझ्या मनात आहे तरी काय? हे बघ, माझा गोंधळ होतो इकडे. अरे बाबा, या सगळ्यामुळे उलट आलाप आणि माझं नातं अजून जास्त घट्ट झालंय. आणि मग ते वडे सांबार मध्ये सोडायचे. नात्यात वडा सांबार? अच्छा, त्याच्यानंतर सांबार मध्ये वडे सोडायचे? आणि बाबा मी ठरवलंय, आजपासून मी खाण्याचे पदार्थ बनवायला शिकणार. आणि मग आपल्याला खावेसे वाटले की मग आपण बनवायचे आणि मग खायचे. हो ना आई? हो ना, म्हणजे आपल्या आपल्या बिनमिठाचा स्वयंपाक करून खायला आपण मोकळे. हे आज करू का बिनमिठाचे वडे? बॅक टू द पॉइंट. मला माहितीये माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून आलापच बेस्ट आहे आणि मग त्यासाठी मी काहीही करू शकते. बरोबर आहे, पण त्यासाठी तुला आलापच्या घरच्यांच्या मनात पुन्हा आपली जागा तयार करावी लागेल, जी या मधल्या प्रकरणामुळे जराशी हल्ली आहे, आणि स्पेशली आलापच्या आईच्या मनात. हो बाबा, माझ्या डोक्यात पण तेच चालू आहे. आणि आलं घालायचं नाही अजिबात, आल्याने तिखट लागतं. त्यापेक्षा मिरची घातलेली बरी कुठून बारीक बारीक, हा, आणि कांदा घालायचा चिरून, मस्त लागतो. बरोबर आहे बाबा तुझं. म्हणजे कसं आहे ना, सगळं कसं मिळून आलं ना की सगळं टेस्टी लागतं ना. हा, टेस्ट महत्वाची. काय टेस्टमुळे आपल्या जिभेला ना कैलास, तू आणि तुझ्या जिभेचे चोचले. कधीतरी कर, रोज डाएटवर असतो की नाही सांग मी. ऐक ना, आज खरंच बिनमिठाचे वडे कर ना, खायची इच्छा झाली खूप. बर, अगं बर काय, जा लवकर, हे मी करतो. अरे काय करतोस? तयारीला लाग. करून दे ना मला. ते पीठ भिजायला लागतं ना खूप वेळ. जा जा काय जा. हे? हा, आणि तिनं एक प्रमाण. बॅक टू द पॉइंट. मला सांग, तुझ्या डोक्यात काय आहे? आलापच्या आईसोबत भेट. मला असं वाटतंय ना, तुझ्या डोक्यात खरंच वडे आहेत. का? का काय? अगं त्या प्राजक्ताताई आलापच्या आईला आणि तुला भेटू देत नाहीये असं तूच म्हणालीस ना. अरे तेच तर सांगते बाबा, आलापच्या आईसोबत भेट, ती पण बाहेर आणि अचानक. म्हणजे बाबा, मी आणि आलाप, त्याच्या आईची आणि माझी बाहेर एक अचानक भेट प्लॅन करणार आहोत. बर, आणि मग मी काकूंना भेटून त्यांची माफी मागणार आणि सांगणार की काकू, जे झालं ते रागारागात झालं. निदान आलाप आणि माझ्यासाठी तरी पुन्हा एकदा या नात्याचा विचार करा. पण त्यांनी नाहीच ऐकलं तर मी पुन्हा समजावणार, पुन्हा समजावणार. कारण बाबा, माझ्या आयुष्यात आलाप खूप महत्वाचा आहे रे. आणि त्याच्यासाठी आता फक्त या भेटीसाठी आलापने कसंही करून त्याच्या आईला आणलं पाहिजे. आणि ही भेट होते हे आपल्या आईला कळलं नाही पाहिजे. जुई, तू आलापला फोन कर आता लगेच. काय तुझ्या डोक्यात बाबा?
एखादी गोष्ट जर सॉर्ट करायची असेल तर ती शांततेत लवकर सॉर्ट होते. म्हणजे साखरपुड्याच्या दिवशी झालेला सगळा गोंधळ जर आपल्याला सोडवायचा असेल तर तो आपण शांतपणे सोडवू शकतो. पण दाद्या, होतं असं ना की या गोष्टीचा विषय जरी घरात निघाला ना तरी पुन्हा गोंधळच होतोय. म्हणूनच ही गोष्ट आपल्याला घराच्या बाहेरच सोडवावी लागेल. म्हणजे बघ ना, आज जुई घरी आली होती पण तिला आईशी बोलताच आलं नाही. पण समज जर जुई घराच्या बाहेर आईला भेटली तर मावशी जुईला घराबाहेर भेटेल? ना, आपण सांगूया ना आईला ही घराच्या बाहेर चल, आपल्याला जुईशी बोलायचंय. मावशी येईल? अरे मूर्खा, तसं नाही होणार आहे. म्हणूनच तर जुई आणि आई यांची भेट घडवण्यासाठी आपल्याला काहीतरी प्लॅन वर्कआउट करावं लागेल. आणि म्हणून तू याशी बोलतोय ना मी. ओके, म्हणजे मला लांडगा बनायचंय. तर म्हणजे हे दाद्या, लांडगा चतुर असतो की नाही, त्याच्या चतुराईने तो शिकार करतो की नाही. जसं की अरे वायफळ काय बोलू नकोस रे. आई आणि जुईची भेट कशी घडवता येईल ना एवढाच विचार कर. हा, मावशी मार्केटला जाते तेव्हा संध्या सोबत असते, कीर्तनाला जाते तेव्हा काका असतात. दाद्या, आयडिया सुचली? कठीण आहे. अरे मग सांग ना, आपण सोपं करण्याचा प्रयत्न करू. अरे मावशी आणि जुईची भेट घडवून आणणं कठीण आहे. नेगेटिव्ह नको बोलूस रे. ऑलरेडी एक तर सगळं नेगेटिव्ह चाललंय आयुष्यात. अरे मी नेगेटिव्ह नाही बोलत आहे दाद्या, फॅक्ट सांगतोय. हे बघ, ही भेट देवाच्या मनात असेल ना तरच होईल, अदरवाइज इम्पॉसिबल. थँक्यू. बघ, तुला पण पटलं ना? नाही रे, आयडिया सापडली म्हणून थँक्यू. म्हणजे बरोबर बोललास तू. देवाच्या मनात जर असेल तर ही भेट नक्कीच होणार. एक मिनिट, जुई का कॉल करते? हा बोल जुई. आला, कुठे आहेस? आपण आत्ताच्या आत्ता भेटतोय. आता कुठे? एक मिनिट काही प्रॉब्लेम झालाय का? तो तर ऑलरेडी आपल्या आयुष्यात चालूच आहे रे. आला, हे बघ, पुढच्या तासाभरात तू माझ्या घरी असायला हवास. तुझ्या घरी? आयु शुअर? म्हणजे काकू घरी असताना मी आलो तर? हो. हे बघ, आता प्रश्न विचारत बसू नकोस, तू ये लवकर. ओके ओके, पोचतो मी. उदय चल, कुठे? आपल्याला जुईच्या घरी जायचंय. जुईचे दादा, तू आयडिया काय मिळाली सांगत होतास ते? ते सगळं मी रस्त्यात सांगतो, पण आता चल. दादा, चल, चल, तू लवकर नेहमी- चल. बाबा, तो येतोय. गुड. पण आईचं काय करणार आहेस? आईला घराबाहेर कसं पाठवायचं ते मी बघतो. कसं? वडे. चल. अमृता, चहा. थँक्यू. हॅलो, काय झालं? काय नाही. नाही म्हणजे मी काही विसरलोय का किंवा काही काम करायचं राहिलंय का? तर हे बघ, हे कपाट आहे ना, हे सगळं मी आवरून ठेव. गंधार, तू काही विसरलेला नाहीयेस. उलट तू आठवणीने बरोबर वेळेवर केलंयस म्हणून तुझ्याकडे कौतुकाने बघते. काय फिरकी घेतेस हं माझी? सांग ना, काय केलंय मी? आता सांगते ना एवढं मी कौतुकाने बघते म्हणून, तर कौतुकाने बघते. ह्या प्राजक्ताची मला सवय आहे. नाही, कौतुकाने बघायला लागलीस ना की 3D मूवी सारखी अंगावर येते जशी. गंधार, ऍक्च्युली मी तुला थँक्यू म्हणायला आले. परत मस्करी? नाही म्हणजे मला थँक्यू म्हणायला आलीस म्हणजे एवढं काय केलंय हो मी? मी जेव्हा जुईला बोलत होते तेव्हा तू माझ्या बाजूने उभा राहिलास. माझं बोलणं घरातल्या प्रत्येकाला तुसडेपणाचं वाटलंही असेल, पण तुला ते समजलं. कारण तू घराचा विचार केलास.
आलापचा विचार केला. खरं सांगू का, कितीही काहीही झालं ना तरी हे घर माझ्यासाठी पहिलं. आणि मी तुझ्या बरोबर तर सप्तपदी चाललोय मी. तुला सोडून कुठे जाऊ? गंधार, तू कायम असाच माझ्या सोबत राहा. ह्या कानाला ना जास्त कौतुक ऐकायची सवय नाही. हा, येतो. गंधार. मस्करी गेली ग. ए हॅलो हॅलो, तुझा हॅलो राहिला. थँक्यू. अशी घरातली एक एक माणसं माझ्या बाजूने आली की या घराचे दरवाजे जुईसाठी कायम स्वरूपी बंद व्हायला वेळ लागणार नाही. अरे हळू दचकलो ना मी. बाबा रे, दचकण्यासारखंच बोलतोयस तू. अरे यात एवढं दचकण्यासारखं काय आहे जुई? तुमची आयडिया? हे बघा मुलांनो, असे बिथरून जाऊ नका. काय ना, आपल्याकडे वेळ कमी आहे. मुळात या मीटिंगसाठी मी कसं बसं त्या अमृताला घराच्या बाहेर पाठवलंय. विचारा मी काय काय केलंय. तर अमृता येण्याच्या आधी आपला प्लॅन फायनल व्हायला पाहिजे आणि तिला तुम्ही इथे दिसायला नको, म्हणजे त्यामुळे प्रॉब्लेम वाढतील ना. तर माझी बेसिक आयडिया पुन्हा एकदा पटकन समजून घ्या. जुईची आई म्हणजे अमृता आणि आलापची आई या दोघींची आपण भेट घडवून आणायची. बाबा, अरे आपल्या तोंडावर त्यांनी दरवाजा लावला होता रे. आणि आय नो की ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट नाहीये, पण आय थिंक काकू हे विसरले नसतील. बाबा, आई आणि आलापच्या आईची अचानक भेट ही गोष्ट अशक्य आहे. अगं जुई, तुला कळत नाहीये का? अशक्य आहे ते शक्य करून दाखवण्यात खरं थ्रिल आहे. काका, हे थ्रिल नाही, वेडेपणा वाटतोय ना. अरे माझं पूर्ण ऐकून तरी घे बाळा. काका तुमची फक्त आयडिया ऐकूनच आम्ही क्लीन बोल्ड झालं. एक्सप्लेन कराल ना तर मला वाटतं आमची मॅचच संपेल. मी बोलू? बोला. हे बघ, आता तुझ्या घरी आलाप कोणाचा शब्द शेवटचा असतो रे? आईचा. आणि जुई, आपल्या घरामध्ये शेवटचा शब्द कोणाचा असतो? स्टॅम्प. आईचा. करेक्ट. विषय सॉल्व. अरे दोन्ही घरी ज्यांचा शब्द चालतो, जर त्यांच्यातलंच भांडण मिटलं तर दोन्ही घरातलं भांडण आपसूक मिटेल. अशी बेसिक आयडिया. एक मिनिट. हा बाबा, चल. आलो. काय ग? बाबा, बाबा रे, तू काय बडबडतोयस? का? काय झालं? अरे आई हे भांडण कसं मिटवेल? तिचा मूळ मुद्दा माहितीये ना तुला. तू घर जावईवाला म्हणतेस ना? बाबा, असं काय करतोयस? आई बोललीये ना की जोपर्यंत मंत्र मिळणार नाही तोपर्यंत ती या नात्यासाठी तयार होणार नाही. मग काही होऊ दे. बघ, मला सगळं मान्य आहे. मग ती या अचानक भेटीसाठी का तयार होईल? आणि समजा अचानक भेटलीच तर ती आलापच्या आईशी बोलण्यासाठी पुढे का येईल? एक मिनिट, चुकतेस तू. आलापच्या आईशी ती नाही बोलणार, आलापच्या आईशी तू बोलशील. आणि तुला आलापच्या आईशी बोलताना अमृता बघेल स्वतःच्या डोळ्यांनी. तुमचं बोलणं ऐकून तिचं मन विरघळेल. कळते? हा, आता अमृता नेमकी त्याच वेळी तिथं कशी पोहोचेल आणि तिथं थांबून कशी राहील हे मी बघतो. हे सगळं असं होईल? हे सगळं असंच होईल. हे बघ, आता तू मालती वहिनींची माफी मागितलीस आणि त्यांचं मन विरघळलं तर कदाचित मालती वहिनींचा अमृतावरचा राग सुद्धा हळूहळू कमी होईल ना. आणि मग ही सगळी परिस्थिती आहे ना, ही निवळेल. जुई, मला सांग, आता आपल्यासाठी महत्वाचं काय आहे? ही अशी ताणलेली परिस्थिती निवळणं हेच आहे ना. तुझं बरोबर आहे बाबा, पण आता अजून तुझा पण आहेच का एक? बाबा, आलापची आई मला माफ करतीलच कशावरून? गुड क्वेश्चन. या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये आता. अरे बाळा, पण उम्मीद पे दुनिया कायम आहे. आता मला सांग, आपण प्रयत्न तरी करायला हवेत ना त्यासाठी. म्हणजे उद्या आपण प्रयत्नच केले नाहीत असं नको वाटायला. कळते का? बाबा,
मला अजूनही आयडिया नाहीये की हे सगळं कसं घडणार आहे. बघ बाळा, हे सगळं आपण घडवणार आहोत आणि आपल्या मागे तू आहे की नाही? चल ये. जुई, आला सध्या तरी माझ्या डोक्यात काहीच नाहीये, पण बाबा म्हणतोय तसं आपण करूया. म्हणजे माझी आई आणि आला तुझी आई या दोघींची अचानक भेट आपण घडवून आणू आणि त्या भेटीत मी काकूंशी बोलून त्यांची माफी मागेन आणि झालेला प्रकार कसा मनातून कमी आणि रागातून जास्त झाला होता हे त्यांना सांगेन. माझ्यासोबत माझी आई असेल. बरोबर ना बाबा? एकदम करेक्ट. जुई, तू शुअर आहेस ना? हो. चल मग करूया. वाह, क्या बात है. आहा, अरे जोडी हो तो ऐसी. काका भेट कशी घडवून आणायची ते सांगा ना. ओके ओके. आई भेटू शकते अशी जागा म्हणजे देऊळ. ग्रेट आयडिया. अरे पण बाबा तिथे आई कशी येणार?